गरजेचं आहे. मोठं झाल्यानंतर तुम्ही बी हे असलं कार्य करायला पाहिजे. म्हणून मी सांगत होतो बोलायचं कुठं? मित्रांशी मुद्दाम इंग्लिश शब्द वापरा. मित्रांशी इंग्लिश बोला, लाजू नका आणि चुकलं तर अजिबात घाबरू नका. आता मी तुमच्याशी मगाशी बोलत होतो ना, त्यात कितीतरी चुका असतीलच, आहेतच. मी काय नाही घाबरणार. आय विल कीप ऑन स्पीकिंग इन इंग्लिश. मी जर घाबरलो, माझ्या कोणीतरी चुका काढल्या तर मला जर भीती वाटायला लागलं, संपलं, मला इंग्लिश कधीच येणार नाही. म्हणून मित्रांबरोबर इंग्लिशमध्ये बोला. वाक्य येत नाही, शब्द तरी बोला. आणि त्यानंतर कॉलेजमध्ये ऍक्टिव्हिटी होतात. कुठले? दर आठवड्याला, महिन्याला एक तरी कार्यक्रम आहे, की सण वगैरे असतात. त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला नेटवर खूप येत असतं. ते वाचा आणि शेअर करायला शिकू शकता. आपण तिसऱ्या गोष्टीकडे जाऊया आता. लर्न टू रीड. मग वाचायचं म्हणलं तर तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे फार फार झालं तर तुमचं पुस्तक आहे. ते बी तुम्ही नीट कधी बघत असाल तर. मला जर तुम्ही विचारलं तर पुस्तक तुमच्याकडे पहिलीपासून असायला पाहिजे होतं. 1ली ते 10वीचे पुस्तक असायला पाहिजे. परत एकदा 1लीचे पुस्तक वाचून बघायला पाहिजे, इंग्लिश समजून घ्यायला पाहिजे. तुम्हाला विश्वास होणार नाही. मी आता 3 वर्षाने रिटायर होणार आहे. तरी तुमच्या 1ली ते 5वीचे पुस्तक वाचतो. खूप विचार करून, खूप छान शब्द वापरून इंग्लिश लिहिलेले असतात. तेव्हा तुम्हाला रीडिंग मटेरियल इझिली अवेलेबल कुठे आहे? पुस्तक बघायला मिळतात. तुमच्या वर्गात मित्रांचे असतात, शेजारी-पाजारी मुलांचे असतात. कुठले? आणि तुम्ही ठेवला असाल तर फार भारी. तुमच्यापैकी कोण जर असं असेल, "सर माझ्याकडे 1ली ते 10वीचं सगळं इंग्रजी पुस्तक आहेत." तुला मी सलाम करतो. का माहितीये का? तू खरा इंग्लिश अभ्यास करणार आहेस. ते एखादं म्हणाल, "सर माझ्याकडे मी ठेवलोय." ते बी फायद्याचं नाही. ते ठेवलेलं वाचता आलं पाहिजे. मधून वाचायला पाहिजे. तेव्हा रीडिंग करण्यासाठी लागणारं मटेरियल तुमचं टेक्स्टबुक म्हणतात त्याला. हे तुमच्याकडे असायला पाहिजे. आता राहिलं मॅगझिन्स. हे मॅगझिन्स शहरातले मुलं भाग्यवान असतात. त्यांचं लायब्ररी असतं. त्यांच्याकडे मिळत असतं. तुमच्याही गावामध्ये लायब्ररी आहे का नाही मला माहित नाही. त्याला सार्वजनिक लायब्ररी म्हणतात. ते जर तुमच्यात नसेल तर तुमच्या डोंगराजे सरांना हे विनंती करा आणि त्याचं उद्घाटन करायला लावा. गावामध्ये बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा लायब्ररी असणे गरजेचं आहे. आणि तुमच्या शाळेमध्ये बी तुमच्या सर लोकांना सांगून, मी इथं खूप कमी नावं दिलो, माझ्याकडे जागा नाहीये. तरी सुद्धा 10वीच्या मुलांना वाचण्यासाठी विजडम आहे. इथं तुमच्यासाठी फार धक्कादायक बातमी सांगतो मी. तुमच्या 10वीच्या जे 8वी ते 9वी 10वीचे धडे होते बघा, कितीतरी धडे या विजडम नावाचा मॅगझिन मधनं घेतलेले असतात. कोण घेतात? माझ्यासारखा सर असतो. त्यांनी काय करतो? वाचन करत असतो. मग त्यातला एक धडा घेतो, एक धडा घेतो आणि तेच निवडून तुमच्या अभ्यासक्रमात घातलेला असतो. तेव्हा मित्रांनो, तुम्ही विजडम सारख्या मॅगझिन विकत घेतला, की आता मी माझ्या वर्गात काय करतो बघा. ते समजा ₹20 ला आहे. मी एक महिन्यात एका मित्राला घ्यायला लावतो, पुढच्या महिन्यात दुसऱ्या मित्राला घ्यायला लावतो, तिसऱ्या पैसे खर्च करायला पाहिजे ना. आपण ट्युशनला पैसे देतो. मग मॅगझिन घ्यायला काय जातं. खूप छान-छान जोक असतात, खूप छान-छान गोष्टी असतात, मोठ्या लोकांच्या बद्दल माहिती दिलेल्या असतात. तेव्हा विजडम म्हणून मॅगझिन मिळतं आणि त्याचं खरेदी करणे गरजेचं आहे. आणि दिशावाल्याने मी म्हणतो, की कोणीतरी एक जणांनी स्पॉन्सर करावं, की तुमच्या वर्गामध्ये हे मॅगझिन सहज बघायला मिळाला पाहिजे. दर महिन्याचा तो मॅगझिन असायला पाहिजे, की त्यातून तुमचं वाचन वाढत जाऊ शकतं. टेल मी व्हाय म्हणून आणखीन एक आहे. ते तरी खूप छान. त्याच्यामध्ये बी छोट्या गोष्टी असतात. आणि तिसरं जे म्हणतो मी, ड्रीम 2047 हे ₹5 ला आहे फक्त. हे सरकार छापतं पुस्तक. संस्थेनं हे ₹5 एक देतात दर महिन्याला. हे पूर्ण सायन्सवर आहे आणि तुमच्या शाळेने, तुमच्या क्लासनी हे विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो एवढं छान-छान विज्ञान सगळं आलेलं असतं याच्यामध्ये. या आठवड्यातील नवीन विज्ञान काय आलं? एका सायंटिस्ट बद्दल माहिती दिलेली असतात. अब्दुल कलाम साहेबांनी भारत देश 2047 मध्ये फार वेगळा असणार आहे.
हे स्वप्न बघितलं होतं. म्हणून ह्या मॅगझिनचं नाव आहे ड्रीम 2047. तर हे बी तुम्ही वाचायला सुरू करायला पाहिजे. इंग्लिश न्यूजपेपर. खूप जणांना पेपरच वाचत नाहीत. तुम्ही बी वाचत नाही मला माहिती आहे. मराठी पेपर वाचायला पाहिजे. इंग्लिश पेपर आमच्याकडे येतच नाही. ज्यांच्या घरी ज्यांच्या परिस्थिती चांगला आहे त्यांनी आई वडिलांना सांगून इंग्लिश पेपर घ्या. थोडा अभ्यास नाही केला तर चालतंय. दररोज अर्धा तास तासभर इंग्लिश पेपर वाचा. सामूहिकपणे वाचा आणि तुमच्या मित्रांमध्ये वाचायला सांगा आणि तुमच्या हेडमास्टरकडे तक्रार घेऊन जावा. सर, आमच्या शाळेमध्ये आम्हाला इंग्लिश पेपर पाहिजे, मराठी पेपर आम्हाला नको. जमलं तर दोन्ही पेपर घ्या, मराठी बी घ्या म्हणा, इंग्लिश पेपर घ्या. समजा शाळा म्हणाल पैसे कोण देणार? पालक सभेमध्ये पालकांना सांगा की सगळेजण थोडा पैसे गोळा करायला सांगा. वर्षभर इंग्लिश पेपर तुमच्या शाळेत यायला पाहिजे. तुमच्यापैकी कोण दररोज इंग्लिश पेपर वाचल? तुम्ही एक दिवशी तुमच्या बसवराज डोंगराज सरांसारखं मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इंग्लिश पेपर मग का म्हणतो लोक नुसतं बातम्या असतात का? नाही, सगळं असतं त्याच्यामध्ये. ते आता माझ्याकडे वेळ नाही ते सांगायला. तर तुम्ही इंग्लिश पेपर जर येत नसेल तर मोबाईल मध्ये टाइम्स ऑफ इंडियाचं ऍप डाउनलोड करा, घरी बसून पेपर वाचा. तर आपण दुसरा मुद्दा पूर्ण केलो, तिसरा मुद्दा पूर्ण केलो, लर्न टू रीड. त्यांचं अजून मन लागलेलं नाहीये त्यांच्यासाठी. टू लर्न इंग्लिश यू शुड लिसन. To learn English, you should be speaking. To learn English, you should be reading. Listen a lot, speak a lot, read different resources along with your textbook. मी रीडिंग करायला परीक्षेलाच बसायला पाहिजे असं पण नाहीये. पहिलीचे पुस्तक एकदा वाचून काढा, 4 दिवसात संपून जाते. अहो, तुम्ही पहिलीला असताना ते पुस्तक काढायला नव्हतं, आता तुम्ही 10वीला आहात, एकदा बघा तरी बघा ते कसं आहे. आणि तुमच्या गावामध्ये पहिलीला एकदम भारी कोण शिकवतं बघा, सर. इंग्लिश सर लोक अजून खूप जण चांगले आहेत, प्रामाणिकपणे काम करणारे तुमच्या गावाचा शेजारी असतात. त्या सरकडे ऑडिओ आहेत, व्हिडिओ आहेत, गाणे आहेत, सगळं घेऊन या, तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या, अधून मधून ऐकत राहा. म्हणून तुमच्या डोळ्यासमोर शब्द बसल्याशिवाय, तुम्हाला वारंवार वाचल्याशिवाय, शब्दाचा डिझाईन डोळ्यात बसल्याशिवाय तुम्हाला कधीही वाचता येणार नाही. तिथे तुमच्या 10वीच्या लेवल पेक्षाही थोडं अवघड वाक्य वापरतो मी आता इथे. की मी कुठेतरी एक वाक्य वाचलं होतं, ते काय म्हण, एज्युकेशन इज इन फाईन प्रिंट्स ओनली. खरं शिक्षण हे पुस्तकातच असते. आपण शिक्षकांकडनं शिकतो वगैरे वगैरे म्हणतो, पण जे लोक चांगलं वाचतात तेच खरं शिक्षण घेणारे असतात. तुमच्या लायब्ररीमध्ये जावा, मराठीतल्या सगळ्या क्लासिक्स ज्या आहेत, की कथा, कादंबरी, सुट्टीमध्ये नुसतं 10वीचा अभ्यास करू नका. तुमच्या मार्कला कोण मी विचारत नाही. हो, मार्क मुळेच आपण सगळं खड्ड्यात गेलो. त्याही पेक्षा मार्क तर मिळवाच मिळवा, परंतु बाकीचं वाचायला सुरुवात करा. तर सरांना विचारून तुमच्या प्रायमरी शाळेमध्ये पुस्तक आहेत का बघा, लायब्ररीमध्ये पुस्तक आहेत का बघा. दररोज हातात पुस्तक असायला पाहिजे. पहिलं मराठी पुस्तक वाचा, हळूहळू इंग्लिश पुस्तक वाचा, मगच शिक्षण येतं, नाहीतर नाही. मग मी पुढे मुद्दा काय लिहिलो, माझ्या मुद्द्याकडे जायचं मला, लर्न टू राईट. मग मात्र आता लिहायला शिका. आपण कधी लिहितो वर्गात? सर जे सांगतात तेच. ते बी सर काय सांगतं माहितीये काय? प्रत्येक स्पेलिंग सांगत बसतो सर. तुम्हाला मोठं होऊच देत नाही सर लोक. आणि तुम्हाला बी फार भारी वाटतं, सर त्याचं स्पेलिंग सांगा, याचं स्पेलिंग सांगा. तुम्हाला काय झालंय? एक पहिल्या महिन्यात तुम्हाला सरने स्पेलिंग सांगायला पाहिजे, पुढच्या महिन्यात तुम्हाला यायलाच पाहिजे. म्हणून काय करायला पाहिजे? लिखाण करायला पाहिजे. सुलेखन तर लिहायलाच पाहिजे, त्यात काही शंका नाहीये. तुम्ही दररोज एक पान शुद्ध लेखन लिहिणे. का माहितीये काय? तुमच्या हाताला बी इंग्लिश स्पेलिंग यायला पाहिजे, नुसतं डोक्यामध्ये असू नये स्पेलिंग. हाताला एक मसल मेमरी असते ते, की बॅटिंग करणारा विराट कोहलीला बॅट कसं धरावं की त्याला तो मसल मेमरी मध्ये हातात ते बसलेलं असतं ते बरोबर. तसं
तुम्ही जे वापरता लिहिता ते हातात बसायला पाहिजे. दररोज सराव करून 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 हाताच्या मेमरीमध्ये बसलं तर स्पेलिंग करेक्ट लिहायला येतं. लिहिल्याशिवाय इंग्रजी पक्का कधीच होत नाही. मग राहिलं बाहेरचं आपण बोलायला लागलो ना, वर्गातलं तर तुम्ही काय लिहिता लिहा. मग 200 पानी वही 200 पानी 200 पानी वही तयार करा. ते वही ते म्हणजे दुसरं काही लिहू नका. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या गावात जे काही बघता ते इंग्लिश मध्ये लिहिण्याचे प्रयत्न करा. मी तुमच्या 10वीला शिकवणार लोकांना शिकवायला गेलो होतो यावेळी. तर तुम्हाला शिकवणार सर बी कदाचित आलेले असणार आहे त्या कार्यक्रमाला. तर त्यांना 10वीचं यावर्षी कसं शिक्षण द्यावं हे शिकवायला बोलवलं होतं. आणि त्यावेळी मला कळालं की तुम्हाला ब्लॉग रायटिंग आहे यावर्षी. ब्लॉग म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल बघितलेली गोष्ट लिहिता आलं पाहिजे. आता तुम्ही काय लिहा म्हणता मग? परीक्षेला तुम्हाला वार्षिक परीक्षेला पडणारच आहे. या विषयावर तुम्ही एक पॅराग्राफ लिहून दाखवा. आता मी तुमच्या बरोबर 10वीला असतो तर मला लिहायला काय संधी आहे? तुमच्या गावात कारुणी येते आता लवकरच फार छान होतंय. ते कसं होतंय? पहिला मराठीत लिहून ठेवा. 4-5 मित्र मिळून ते इंग्लिश मध्ये लिहा. चुकलंय की बरोबर आहे म्हणून तुम्ही तुमच्या सरला दाखवा. समजा तुमचा सर मी बघत नाही म्हणाल तर मला पाठवा. माझा WhatsApp नंबर घ्या. सर आम्ही असं हे लिहिलो आमचं बरोबर आहे का? आणि तुमच्यापैकी कोण असं सगळं लिहित राहतो त्याला ते इंग्लिश येत राहतं. तेव्हा ब्लॉग तुम्हाला लिहायचं आहे. तर तुमच्या वहीमध्ये तुम्ही आज बघितलेला छान अनुभव तुम्ही लिहून ठेवायला पाहिजे. त्या 200 पानी वहीमध्ये दुसरं काही लिहायचं नाही. फक्त तुम्ही खेड्याबद्दल तुम्ही काय बघितलात? आजचा दिवस तुमचा कसं गेला? तुमच्या सरांनी तुम्हाला खूप छान शिकवलं का? तुम्हाला आज एक वेबिनार मध्ये काय शिकलात? तुमचं आज छान तुमचा अनुभव त्यात लिहायला सुरुवात करा. मी काय सांगतो तुम्ही काय करता? फक्त इंग्रजी लिखाण हे परीक्षेतच करता. तुम्हाला जे जे जमत नाही बघा सगळं तिथं दाखवून येतात. स्पेलिंग येत नाही तिथं दाखवून येतात. व्याकरण येत नाही तिथं दाखवून येतात. आपण सगळं खर्च करून टाकतो तिथे. कुठे? परीक्षेमध्ये. काय खर्च करतो? आमच्या आजीनी गोळा करून ठेवलेलं संपत्ती. पैसा सगळं पाहिजे तसं खर्च करायचं. म्हणजे कसं बी लिहायचं. कोण काय बघितलं कळायला बी नको. म्हणजे स्पेलिंग चुकीचं, व्याकरण चुकीचं. अरे मग कशाला लिहायचं? तुम्ही लिहिताय हे चुकीचं आहे का बरोबर पहिलं तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून तुमच्यापैकी सगळ्यांनी दररोज दिवस कसा गेला, शेताला गेला काय दिसलं? उभारले इंग्लिशमध्ये बोला तुम्ही त्या झाडाला. आंब्याचं झाडासमोर आपण जाऊन थांबूयात आपण. काय? दिस इज अ ट्री. दिस इज अ मँगो ट्री. देर आर मँगोज. अनेक वचन कसं झालं? देर आर मँगोज. देर आर रॉ मँगोज. देर आर राईप मँगोज. ओके. देर आर hundreds of mangoes. There is a fruit. असं तुम्ही उद्यापासून त्याच्याशी इंग्लिश बोलायचंच. समोर काय दिसतंय ते इंग्लिश मध्ये ते समजून घेण्याचे प्रयत्न करायचा. एकंदरीत इंग्लिश शिकण्याचा 5वा मुद्दा सांगतो. इंग्रजीमध्ये विचार करायला शिका. आपण मराठीमध्ये विचार करत असतो तसं इंग्रजीमध्ये विचार करा. काही बी येऊ देते 8-15 दिवसात ते यायला सुरुवात होतं. म्हणून मी माझ्या पुढच्या मुद्द्याकडे जातो. ते म्हणजे वेल इक्विप्ड लर्नर. इंग्रजी यावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या दप्तरमध्ये तुमच्या घरामध्ये खालील गोष्टी असणे गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगितलं तुमचं 10वीचं पुस्तक. दुसरी गोष्ट तुमचं 10वीचं पुस्तकाचं जे सॉफ्ट कॉपी आहे ज्याला आपण त्याचं ऑडिओ वगैरे म्हणतो ते. तुमच्याकडे छान डिक्शनरी असायला पाहिजे. बरेच जण सांगतात सर माझ्याकडे डिक्शनरी आहे. जुनं असतं डिक्शनरी ते नका वापरू. डिक्शनरी अनेक प्रकारचे असतात. काही डिक्शनरी हे सब अर्थ सांगणारे असतात. काही डिक्शनरी उच्चार आणि अर्थ सांगणारे असतात. काही डिक्शनरी मराठीत उच्चार इंग्लिशमध्ये उच्चार इंग्लिशमध्ये सोपा अर्थ मराठीमध्ये अर्थ दिलेले असतात. याच्यापेक्षा भारी डिक्शनरी इंग्लिश शब्द दिलेले असतात. उच्चार इंग्लिशमध्ये दिलेले असतात. व्याकरणामध्ये ते शब्द काय आहे सांगतात. पुढे त्या शब्दाचा वेगवेगळा वापर कसं करतात ते सांगलेलं असतात. मग तुमच्या मनात
विचार निर्माण झाले आता, सर आम्ही मग कुठलं डिक्शनरी वापर करू द्या. मी सांगेन तुमचं इंग्लिश साधं असेल, सुरुवातीला मराठी डिक्शनरी वापरा. बऱ्यापैकी तुमच्यापैकी कोण आहे त्यांनी मराठी इंग्लिश डिक्शनरी थोडाफार मराठी इंग्लिश डिक्शनरी वापरा. विर्स्करचं वगैरे आहे. त्यानंतर तुमचं आणखीन इंग्लिश चांगलं कोणाचं असेल तर सगळ्यात भारी डिक्शनरी म्हणजे ऑक्सफर्ड डिक्शनरी. इट इज त्याच्यामध्ये शब्द दिलेले असतात, शब्दाचं उच्चार दिलेले असतात, शब्दाचं मिनिंग दिलेलं असतं, शब्दाचं व्याकरणामध्ये कसं दिलेलं असतात, शब्दाचं वाक्यप्रचार दिलेलं असतात. तुम्हाला स्पर्धा परीक्षेची वगैरे तयारी करायची असेल, सगळ्यात भारी इंग्रजी शिक्षक तुमच्या आयुष्यामध्ये कोण असेल तर ऑक्सफर्ड डिक्शनरी आहे. समजायचं अवघड आहे तो डिक्शनरी, कारण सर लोक सुद्धा फार कमी वापरतात, परंतु तुम्ही सारखं सारखं त्याला चाळत राहिलात तर ते येऊ शकतं. आणि अपलोड डाउनलोड फुकट असतं, तुमच्या मोबाईल मध्ये ते डाउनलोड करू शकता. समजा तुमच्या वाढदिवसाला तुमच्याकडे पैसे गोळा झाले तर त्याची किंमत महाग आहे, 700 रुपयाला आहे तो डिक्शनरी. तर तुम्ही ते सगळं पैसा गोळा करून तुमच्या घरात ते डिक्शनरी ठेवू शकता. ज्यांच्या घरात ऑक्सफर्ड डिक्शनरी आहे ते घर श्रीमंतांपेक्षाही मोठं श्रीमंती घर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर शाळेमध्ये तुमच्या शिक्षकांना मागे लागा. काय वाढदिवसाला कोणीतरी चॉकलेट वाढत असेल, वाढदिवसाला काही देऊ का म्हणावं, त्या पालकांना सांगायचं, तुमच्या मित्राला सांगायचं, आम्हा सगळ्यांसाठी डिक्शनरी घे. मी तुम्हाला खूप माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून सांगतो, तरी लिस्ट सांगतो तुम्हाला डिक्शनरीचा. मराठीत मिनिंग देणारा, इंग्लिश मध्ये मिनिंग देणारा, उच्चार देणारा, व्याकरण सांगणारा, वाक्यप्रचार सांगणारा, अमेरिकन इंग्लिश, ब्रिटिश इंग्लिश, त्यानंतर नावाचं उच्चार कसं करावा सांगणारा, त्यानंतर समानार्थी सांगणारा, विरुद्धार्थी सांगणारे, असं अनेक डिक्शनरी असतात. जे लोक जगामध्ये मोठं झालेत बघा आता, हे सगळ्यांकडे 100% सगळं डिक्शनरी आहेत. आपण एकच म्हणतो की डिक्शनरी आहे म्हणजे झालं माझ्याकडे एक आहे, किंवा एकदा मुलं असं म्हणतात, सर आमच्या वडिलांचं आहे, वडिलांना जाऊन विचारता सांगतात आमच्या आजोबांचं आहे. ते जुनी डिक्शनरी फेकून द्या, नवीन डिक्शनरी घ्या. आणि आमच्या सरांनी एक मला वाक्य सांगितलं, मी तुम्हाला सांगतो काय म्हण, 1 वर्षात एक डिक्शनरी फाटून जायला पाहिजे, वापरून 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 खिळखिळ होऊन जायला पाहिजे. मी तरी तुम्हाला सांगतो, मी MS पहिला नंबर आल्यानंतर मला डिक्शनरी मिळाला होता ना, बुकणाच पाडलो त्याला मी, तुकडं तुकडं होऊन गेलं माझ्या हातामध्ये. मगच इंग्लिश येतं. तेव्हा तुम्हाला सांगत होतो, टेक्स्टबुक असायला पाहिजे, डिक्शनरी असायला पाहिजे, ग्रामरचं पुस्तक असायला पाहिजे. तुमचं सगळ्यात भारी ग्रामर सर कोण माहितीये का, सर इंग्लिशचा, त्यांनी ग्रामरचं पुस्तक सांगता आलं पाहिजे त्यांना. म्हणून खूप ग्रामरचे पुस्तक आहेत वेगवेगळ्या. परत तुम्ही म्हणत असं एक कुठलं तरी नाव सांगा, तसं नसतं ते. तुम्हाला ग्रामर कसं, सर चाऊस ग्रामर वापरू का, थोडाफार वापरा, परंतु डिटेल मध्ये चांगलं ग्रामरचं पुस्तक वापरत जाणे गरजेचं आहे. त्यानंतर न्यूजपेपर ऍप्स, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की तुम्ही मित्र एकत्र या, तुम्ही तुमच्या सरांना सांगा, काही करा, ऍप उतरवा, नाहीतर सरळ शाळेमध्ये इंग्लिश पेपर घ्यायला लावा. गावकऱ्यांना विनंती करतो मी, तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना पिच्छा सोडू नका, तुम्ही कोणीतरी स्पॉन्सर करा आणि शाळेमध्ये इंग्लिश पेपर यायला पाहिजे. त्या इंग्लिश सरला सांगायला पाहिजे, शेवटचा 1 तास मुलांना मोठ्यानी चांगलं बातमी वाचून दाखव. मुलांना जे आवडतं, की न आवडणारा वाचू नका म्हणा. आणि 1 महिनाभर ते सर तेवढं करू द्या, पुढच्या महिन्यात इंग्लिश यायला आपोआप सुरुवात होतं, मुलं विचारणार बी नाहीये. मी माझ्या सेमिनारच्या शेवटच्या मुद्द्याकडे येतो. तुमच्या खेड्यामध्ये खूप कॉम्पिटिशन असतं तुमच्यामध्ये, मी पुढं तू पुढं. मित्रांनो, स्पर्धेमध्ये काहीही मिळत नसतं. तुमच्या मित्राला कमी मार्क मिळाले, तुम्हाला काय फायदा आहे, तुमचं कल्याण व्हायला पाहिजे. म्हणून तुम्ही जे काय मित्र मंडळी एकमेकांमध्ये द्वेष करता बघा, मी पुढं तू पुढं, त्याला बोलत नाही ह्याला बोलत नाही, त्याला 2 मार्क मिळून शाळा शिका. म्हणून मी त्याचा शब्द काय वापरला बघा, लर्निंग टुगेदर. मग लिसन, स्पीक, रीड अँड राईट, पीअर ग्रुप लर्निंग म्हणतात त्याला. पीर आहात तुम्ही सगळे, एक वयाचे आहात, मित्रमैत्रिणी आहात, तुम्ही एकत्र, तुला काय आलं, तुला काय आलं, तुला काय आलं, हे सगळं सांगत राहायला पाहिजे. भारताचं क्रिकेट टीम अलीकडं खूप चांगलं टीम आहे, एकदा खूप बाद टीम होती, आता चांगलं का झालं माहितीये काय, विराट कोहली, धोनी आल्यानंतर एकमेकांना बोलतात ते नंतर,
एकमेकांना सुखदुःख वाटून घेतात. आपण उद्या काय करायचं ठरवतात, म्हणून भारत जिंकतोय सध्या. तेव्हा तुम्ही ग्रुप तयार करणे, त्याला आजच्या जगामध्ये कोलॅबरेटिव्ह लर्निंग म्हणतात, त्याला कोऑपरेटिव्ह लर्निंग म्हणतात, की याच्यानंच इंग्लिश येतं. तुमच्यापैकी कोण जर चोरून मित्राला न सांगता रात्रंदिवस रट्टा मारून भरपूर मार्क मिळवून मी 1 नंबर आलो म्हणालं, मी त्याला मान्य करत नाही. आणि सर्वात शेवटचा मुद्दा, वन कॅन लर्न लँग्वेज बाय युजिंग इट, नॉट रिमेंबरिंग. वर्गामध्ये तुम्हाला रिमेंबर करायला लावतो सर, मॅडम, त्याच्याने इंग्लिश येणार नाही. कसं येतंय मग? वापर केल्याने येते. मग वापर कुठं? ऐकण्यामध्ये. वापर कुठं? बोलण्यामध्ये. वापर कुठं? वाचण्यामध्ये. वापर कुठं? लिहिण्यामध्ये. ह्याचं जर तुम्ही सराव दररोज करत नसाल आणि तुम्ही बोर्डामध्ये 1 नंबर आला तर सुद्धा मी मान्य करणार नाही. आणि समजा तुम्ही असं करूनच बोर्डात 1 नंबर आला तर एक ना एक दिवशी तुम्हाला परत सगळं हे करावंच लागणार आहे. यू हॅव टू लिसन, you have to practice speaking, you have to practice reading, you have to practice writing. आणि ते बी मित्रांच्या साह्यानेच. म्हणून जगामध्ये आता असं मानलं जातोय ना, जे 10-12 मुलं एकत्र येतात, सवयी करणारे नाही, आगाव असलेले मुलं नाही, हे कोण असायला पाहिजे? शिकण्यासाठी असायला पाहिजे. आणि तुमच्यावर एक मेंटर म्हणतात त्याला, तुमच्या सरांना सांगा, त्या ग्रुप प्रमाणे तुम्ही शिकायला पाहिजे. एवढं करा, तुम्हाला कुठलंही सर शिकवायची गरज नाही. तुम्ही मी सांगितलेलं वर्गाबाहेर एवढं इंग्लिश शिकलात ना, वर्गातलं तुम्हाला सगळं कळतंय. तेव्हा सर लोक जे वेळ काढूपणा करतात, कुठलं उगीच ते एक धडा रट्टा मारत ठेवायचा, शिकवला ते तुम्ही पहिलाच वाचून ठेवायला पाहिजे. एवढं मी सांगतो, एवढं करा तुम्ही. तुमचं इंग्लिश 10वीचं तुम्हाला ते बरोबर तुम्हाला कळून जातं. हे इंग्रजी शिकण्याचं राजमार्ग आहे. दिस इज द हायवे अँड लर्निंग इन द क्लास इज अ बायवे. अँड if you try to learn in that fashion only, you will learn very limited English. If you follow my ideas, you will be in a position to speak, listen, read and write. तुम्ही किती शिकलं तरी तुमचा शेवटचा उद्देश एकच आहे, इंग्रजीत तुम्हाला कोणतरी बोललेलं कळायला पाहिजे, तुम्हाला त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे, तुम्हाला ते लिहिता वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. आम्ही भारतामध्ये इंग्लिश शिकतो यासाठीच. आणि हेच जर येत नसेल तर त्याला काहीच अर्थ नाहीये. तर हे जर तुम्हाला आलं तर काही येऊ शकतं. शेवटी एक छान गोष्ट सांगतो आणि थांबवतो. मी एकदा गावाकडे गेलो होतो, तर बसमध्ये मी आमच्या गावाकडनं येताना मागे मुलगा बसला होता. तो मुलगा खूप छान इंग्लिश मध्ये बोलत होता. मग मी वळून बघितलं तर तो गोरटा गोमटा असा एक छान मुलगा बसला होता. मी त्याला सहज विचारलं, तुम्ही कुठे चाललात? त्याने म्हणालाय, मी हाँगकाँगला चाललोय. मी म्हटलं, तुम्ही काय करता? मी एका कंपनीमध्ये कामाला आहे. तुम्ही काय शिकलात? मित्रांनो नीट ऐकून घ्यायचं आहे. तुम्ही काय शिकलात? त्यांनी सांगितलं की मी 8वी शिकलो. मग मी म्हटलं, तुम्ही नोकरीला आहे का? हो. पगार किती आहे? 50,000 रुपये आहे म्हणाला. कितवी शिकला होता? 8वी. इंग्लिश तर फ्लुएंट बोलत होता. मग मी म्हणालो, तुम्ही कसं काय घेता? तर तो म्हणाला, सर बेसिकली मी गोव्याचा आहे. आमच्या घरामध्ये मला त्रास करू लागला म्हणून मी सोडून 8वी इंग्लिश मीडियम पर्यंत शिकलो होतो, सोडून मुंबईला आलो. एका कंपनीचं जाहिरात आलं होतं, काय म्हणून, आम्हाला तरुण मुलं मुली नोकरीला पाहिजे आणि नो क्वालिफिकेशन ओनली कम्युनिकेशन. तुम्हाला 10वीला कळतं का नाही बघा. नोकरी काय मागितलं होती म्हण, आम्हाला BA नको, BCom नको, BSc नको, काही नको. आम्हाला बोलता येणारे मुलं पाहिजे. नो नो क्वालिफिकेशन ओनली कम्युनिकेशन. म्हणून तो मुलगा म्हटला, मी सुरुवातीला अर्ज केलो, मला 10,000 मिळालं. आता मी सगळं टीम लीडर आहे, आता मला 50,000 पगार आहे म्हणाला. तेव्हा इंग्लिश बोलायला शिकणे नोकरीची पास मिळाला म्हणून समजा. इंग्लिश फ्लुएंट असेल समजा, तुम्हाला जगात कुठलंही ज्ञान तुम्हाला ऐकायला मिळतं. सगळ्या आपण दरवाजा बांधून घरात बसलो आता कोरोना बद्दल. तुम्हाला बी उत्सुकता असते, काय आहे, कसं होतं वगैरे. हे सगळं मूळ इंग्लिश मध्ये सगळे लोक लिहितात.
कोणतरी ते मराठीत लिहितात म्हणून आम्हाला मराठीत ऐकायला मिळत आहे. नाहीतर इंग्लिश मध्येच तुम्हाला कळायला लागलं समजा किती आपण भाग्यवान आहोत. शिकायचं नोकरी करायसाठी नसते, शिकायचं हे ज्ञान मिळवायला, शिकायचं हे आपल्या जन्माला आलेलं सार्थक करून घ्यायला, आपण निसर्ग समजून घ्यायला. हो, पुढे पुढे शाळा शिकत गेलात ना छान छान सगळं जीवन कळतं. आपण लहानपणापासून जीवनाकडे बघत असतो ना, शिक्षण हे आणखीन एक दृष्टी देतं. म्हणून तुमच्या क्लासचं नाव काय ठेवलेत? दिशा. आज मी तुम्हाला दिशा देऊ शकलो तर थँक्यू. नाही देता आलं असेल तर सॉरी. मला एवढंच येत आहे. सर खूप खूप धन्यवाद सर. आम्ही खरंच भाग्यवान आहोत, आम्ही व आमचे सर्व विद्यार्थी मित्रांनी आज तुमच्या बिझी शेड्यूल मधून वेळ दिलात आणि मागचे 1 तास कम्प्लिटली आम्हाला योग्य अतिशय योग्य अतिशय बहुमूल्य असं तुम्ही सेशन सांगितलात सर. लर्न टू लिसन, स्पीक, रीड, राईट, वेल इक्विप्ड लर्नर, लर्निंग्स विथ टुगेदरनेस. आणखीन व्हॉट इज द इम्पॉर्टंट ऑफ 1st to 10th स्टँडर्ड बुक्स, लायब्ररीज, न्यूजपेपर्स, आर्टिकल्स, these all things सर. आणखीन आम्ही सर तुम्ही मगाशी म्हणले होते विद्यार्थ्यांना काही प्रश्न वगैरे विचारायचा आहे, तर आता विचारा सर. हो हो सर. मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो. हो सर. तुमच्या गावात पब्लिक लायब्ररी आहे का? सर एकच आहे सर. आणखीन तिथे विद्यार्थी कोणी जात नाहीत सर. सर नाहीये सर. पब्लिक लायब्ररी म्हणतोय मी. गावातलं वाचनालय गव्हर्नमेंटचं. नाही सर. आहे सर. हे कोण जाणार नाही, त्यांना माहित आहे त्या लोकांनी. तुम्ही बघून या तिथं काय आहे पहिलं. बसू सर. हो सर. तुम्ही त्या लायब्ररीला एक चक्कर मारून या. हो सर. परिस्थिती काय आहे बघा सर. इनफॅक्ट ते नाही असंच आहे सर ते. नाही तुम्हाला तुमच्या गावाचं जर कल्याण करायचं असेल समजा. हो सर. ते एकच मार्ग आहे. तुम्हाला सांगतो सर, एक शाळा मी बघितलो आता. सर लोकांनी त्यांच्या पैशातनं त्यांनी पुस्तक विकत आणलं, शाळेमध्ये ठेवून टाकलं. मुलं पुस्तक एवढं वाचत बसतात म्हणा, ते घंटीच मारत नाहीत. आता मुलं सकाळी 10ला शाळा असेल तर 8ला येऊन बसतात, संध्याकाळी 5 सोडून 9 पर्यंत तिथंच असतात, वाचत बसतात. नुसतं पुस्तक आणून चालत नाही सर. त्या पुस्तकामध्ये काय आहे मुलांना थोडं थोडं गोडी लावावं लागतंय. आई कसं देते बघा थोडं घासभर, मग मुलं वाचतात. तर ते तुमच्यातलं कोणीतरी वाचणार असायला पाहिजे. तुम्हाला पेपरमध्ये आज बातमी काय आलंय, तुम्ही काय वाचायला पाहिजे हे सांगण्याचं सर असतो. इंग्लिश सर कोण आहे गावामध्ये? कोण आहेत? सिद्धेश्वर हायस्कूलला सांगताय? शिंगे सर. नीलकंठ शिंगे. हो काय? मी त्यांना ओळखत नाहीये. ओके ठीक आहे. हा, त्यांना काय विचारायचं विचारा म्हणा. ओके. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय बोलायचं असेल, सरांना काय विचारायचं असेल, तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील, सरांनी आतापर्यंत जे काही घेतलेल्या सेशन वरती अजूनही जर काही इतर तुमचे डाऊट असतील तर तुम्ही सरांना विचारू शकता. रुपाली भडोळे सर. हा रे सर. स्क्रीन तेगिरी सर खानसले प्रश्न तुम्ही व्हिडिओ ऑन करून मग तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. सर एक क्वेश्चन होतं. सर आजचे विद्यार्थी परीक्षार्थी आहेत का अभ्यासार्थी? परीक्षार्थी. असं कशामुळे झालं सर? मार्कमुळे, परीक्षेच्या मार्कमुळे. सगळ्यांना ज्ञान नको आहे, सगळ्यांना परीक्षेचे मार्कच पाहिजे आहेत. आपल्याला खूप उशिरा कळतंय मोठं झाल्यानंतर आपण हे मार्क आपल्याला काही उपयोग नाही आहेत म्हणून. मग आपण काय म्हणतो, ऍडमिशन वगैरे मिळत नाही वगैरे काय. मार्क घेतल्याशिवाय चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही असं आपण म्हणतो. हो सर.
परंतु आपण ठराविक काहीच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं धडपड करतो म्हणून मार्क लागतात. कितीतरी चांगलं कॉलेज बी आहेत, आपण त्या कॉलेजकडे जातच नाही. जे कॉलेज सरकारने काढलेले ते बंद पडायला आले सगळं कॉलेज. आणि हे जे काही खाजगी आहेत जे 40,000 रुपये घेतात, 50,000 रुपये घेतात, आपण तिकडे जायला लागलो. ह्याच्यामुळे आपण परीक्षार्थीच होऊन बसलो. आणि तुम्हाला सुद्धा मी एवढं सगळं सांगितलं तरी सुद्धा तुम्हाला काय आवडतं? मार्क मिळवायला पाहिजे. थोडे दिवस तुम्ही हो हो म्हणणार मला, परंतु तुम्ही प्रयत्न करणार परत मार्क घ्यायलाच. आपण बाकीच काही करणार नाही, वाचणार नाही, बोलणार नाही, ऐकणार नाही, काय नाही, फक्त परीक्षा लिखाण तेवढंच करतो. म्हणून आपण सगळे परीक्षार्थी झालो आणि लवकरात लवकर ते जीवनार्थी होणे गरजेचं आहे. ಹಾ Next. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಬಸ್ಸು ವಿಡಿಯೋ ಕಾಣಿಸಲ್ಲ? ಸರ್ ಕಾಣಿಸ್ತೈತ್ರಿ ಸರ್. ಇಲ್ಲ, ಜೀವನ್ ದಿಶಾ ಕಾಣಿಸ್ಲತ್ತದ. ಒಂದ್ ಮಿನಿಟ್ ರೀ ಸರ್. ಸರ್ ಈಗ ಕಾಣಿಸ್ತೈತ್ರಿ? ನೀವು ಕಾಣಿಸ್ತೈತ್ರಿ, ಆ ಹುಡುಗರು ಕಾಣಿಸ್ಲಿ, ಯಾರು ಕೇಳ್ತಾರ ಅವ್ರು. हा रे. एक 2 मिनिट राहिले बघा हे लॉग आउट होण्यासाठी. ज्योती नागलगाव तुम्हाला काय बोलायचंय का? अजून कोण? प्रीती संगोळगी, श्रुती कलशेट्टी, ज्यांना कोणाला बोलायचंय विचारायचं तर विचारा सरांना. नाहीतर मग तुम्हाला काय वाटलं असतं लेक्चर बद्दल, तुम्हाला आभार मानायचं असेल, काय तुम्ही शिकला ते सांगायचं असेल तर लवकर सांगा. बोला. 2 मिनिट नाही तर काम बोलायला वेळ. आता काय विचारू नका. ओके ओके बोला, ठीक आहे. फीडबॅक. सर ओके सर मी ज्योती आहे. हा, सर थँक्यू फॉर द गायडन्स. सर आम्हाला वाटलं होतं की फक्त हा सर हा, बोला ऐकू. हा, आम्हाला वाटलं होतं की फक्त हे मार्क घेतल्यावर आम्ही खूप शहाणे, आम्ही खूप मार्क घेतो म्हणजे आपण खूप हुशार आहोत म्हणून. पण आज ते हे क्लिअर झालं सर. शाबाश, व्हेरी गुड. व्हेरी व्हेरी बिग राउंड ऑफ अप्लॉज टू ज्योती नागलगाव थॉट. ओके, प्रत्येकाने असा विचार करा आणि अभ्यासासोबत बाहेरचे पण ज्ञान वाढवा. पुन्हा दुसरे कोण बोलताय का?